त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 10 जणांना चावा घेतलाय। जखमींमध्ये 5 मुलांसह उत्तर प्रदेश आणि तेलंगणाहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे। जखमींना त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीनं दाखल करण्यात आलंय। पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मंदिर परिसर भागात ही घटना घडली आहे। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिक करू लागले। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। किरण, खरं तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जावा ही सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांची नागरिकांची मागणी असते, मात्र अशी घटना घडल्यानंतर त्या मागणीला आणखी जोर धरला जातो। विक्रांत, अगदी खरं आहे। गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून वारंवार वेगवेगळ्या भागांमध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत आणि नुकतीच जी घटना घडलेली आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये घडलेली आहे। त्यामध्ये शालेय विद्यार्थी असतील किंवा पर्यटक असतील, या सर्वांना या पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतलेला आहे। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जात आहेत। मात्र एकूणच जर बघितलं तर तब्बल 10 जणांना हा चावा घेतल्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। जे भटके कुत्रे आहेत त्यांचा बंदोबस्त करावा, नगर परिषदेने या सगळ्या संदर्भामध्ये तात्काळ कारवाई करावी, अशा स्वरूपाची मागणी आता या निमित्ताने केली जाते। मात्र एकूणच जर बघितलं तर पिसाळलेल्या कुत्र्याच्या या घटनेमुळे परिसरामध्ये एक प्रकारची घबराट निर्माण झालेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।